मुंबईतल्या इमारतींच्या जंजाळातून बाहेर पडून ठाण्याच्या दिशेने आपण जाऊ लागतो तेव्हा विक्रोळीजवळ उजव्या हाताला खाडीत दूरवर पसरलेलं दाट हिरवं बुटकं जंगल दिसतं. हे जंगल म्हणजे मॅनग्रोव्ह, ज्याला मराठीत तिवर म्हणतात. ही तिवरं मुंबईची फुफ्फुसं आहेत. ही मुंबईची हवा शुद्ध करतात, तसंच समुद्रकिनारा वादळी वारा आणि लाटांपासून संरक्षित करतात. एक पाय पाण्यात आणि एक पाय जमिनीवर अशा स्थितीत ही जंगलं अभेद्य भिंतीसारखी उभी असतात. विक्रोळी व्यतिरिक्त मुंबईत मालाड, माहीम, बांद्रा, वर्सोवा, मुंब्रा या ठिकाणीही तिवरं आहेत. मुंबईतल्या तिवरांचा मोठा पट्टा ठाणे खाडीच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. भारतातलं सर्वात मोठं तिवर जंगल पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन इथे आहे. तिवरातल्या झाडांना अनेक प्रकारची मुळं असतात. ही मुळं एकमेकांभोवती गुंडाळली जाऊन त्यांचं दाट जाळं तयार झालं असतं. हे जाळं झाडाला भक्कम आधार देतं. त्यापैकी केबल मुळं जमिनीला समांतर अशी मातीत कित्येक मीटर पसरली असतात. केबल मुळांपासून निघालेली उभी आणि जमिनीत खोलवर जाणारी नांगर मुळं असतात. शिवाय केबल मुळांपासून उत्पन्न होऊन आकाशाकडे निघालेली श्वसन मुळं म्हणजेच न्यूमॅटोफोर्स असतात. पाण्याने दबदबलेल्या मातीत झाड उभं असल्याने प्राणवायूचा पुरवठा व्हावा यासाठी ही श्वसनमुळं निर्माण झाली असतात. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या प्रकारचे सजीव तिवरात आढळतात. झाडाच्या प्रत्येक भागावर अनेक प्रकारचे सजीव लगडलेले असतात. झाडाच्या खोडांवर मुंग्या, वाळवी, गोगलगाई, खेकडे, पाली, खारी आणि माकडं असतात. मुळांच्या जाळ्यात अनेक प्रकारचे मासे अंडी घालतात. त्यांच्यासाठी ती एक नर्सरी असते. मोठे मासे या मुळांच्या गुंत्यात शिरू शकत नसल्याने तिथे वाढणारी पिल्लं सुरक्षित राहतात. प्रौढ झाले की ते मासे जाळं सोडून पाण्यात प्रवेश करतात. अटलांटिक समुद्रात आढळणारा गोलियाथ ग्रुपर हा मासा आयुष्याची पहिली 6 वर्ष तिवरांच्या मुळात घालवतो. हा मासा तोंडाच्या पोकळीत छोट्या शार्क माशांनाही गिळू शकतो. जगभरातल्या एकूण माशांपैकी 80% मासे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या तिवरांवर अवलंबून असतात. खेकडे आणि कोळंबी देखील आपल्या जीवनक्रमाचा सुरुवातीचा काळ सुरक्षित अवस्थेत तिवरांच्या मुळाशी व्यतीत करतात. या झाडाची अनेक मुळं तळाशी चिखलातही रुतलेली असतात. बार्नॅकल, ऑयस्टर, सी ॲनिमोन, जेलीफिश, गोगलगाई, छोटे मासे हे प्राणी चिखलातल्या मुळांना धरून जगतात. त्यांचं एक बुळबुळीत आवरण मुळांवर तयार होतं. तिवराच्या श्वसन मुळांवर नत्रवायू स्थिर करणारे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आढळले आहेत. झाड आणि बॅक्टेरियाच्या सहजीवनात झाडाला नायट्रेट आणि अमोनियाच्या स्वरूपात नत्र मिळतं आणि बॅक्टेरियाला आसरा आणि कार्बन मिळतो. या पद्धतीने हवेतला नत्र झाडांमध्ये स्थिर होतो आणि साठवला जातो. तिवराच्या मातीत वस्ती करून असलेले इतर काही बॅक्टेरिया मातीतल्या नायट्रेटचे विघटन करून नत्रवायू मोकळा करून हवेत सोडतात. म्हणजे हवेतला नत्र काही बॅक्टेरिया स्थिर करतात, तर काही बॅक्टेरिया नत्र पुन्हा हवेत परत देतात. त्यामुळे नत्र या मूलद्रव्याचं चक्र अबाधित राहतं. हवेमध्ये 78% नत्रवायू असतो, पण बॅक्टेरिया वगळता त्यांचा वापर कोणताही सजीव करू शकत नाही. हवेतल्या नत्रापैकी 90% नत्र काही प्रकारचे बॅक्टेरिया स्थिर करतात. या नत्रावर वनस्पती वाढतात आणि त्या वनस्पती माणूस खातो आणि आपली नत्राची गरज भागवतो. पृष्ठभागावर असतं तसंच सजीवांचं एक जग पृष्ठभागाखालीही असतं. जगण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असणारे एरोबिक बॅक्टेरिया मातीवर असतात आणि प्राणवायूशिवाय जगू शकणारे म्हणजेच ॲनरोबिक बॅक्टेरिया मातीच्या खालच्या थरांमध्ये असतात. मातीतले काही ॲनरोबिक बॅक्टेरिया आपल्या श्वसनाद्वारे हायड्रोजन सल्फाईड, मिथेन तयार करतात आणि त्यांचा उपयोग इतर काही बॅक्टेरिया आपल्या वाढीसाठी करतात. अशा रीतीने एकमेकांना जगवणाऱ्या अनेक प्रकारच्या बॅक्टेरियांची साखळी तिवराच्या मुळांशी तिवरांनी केलेल्या मातीत असते.
यातून आपल्याला निसर्ग कसं काम करतो याची कल्पना येते. अन्न, ऊर्जा, आसरा, संरक्षण, प्रजोत्पादन अशा निरनिराळ्या गरजा इथे भागवल्या जातात. सजीवांचे जितके प्रकार तितक्याच त्यांच्या जगण्याच्या पद्धती. या सजीवांचं जगणं एकमेकांवर अवलंबून असतं. अनेक जातीच्या वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या आणि जगण्याच्या खटाटोपात एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या जीवांचं ते एक गावच असतं. आपल्यापेक्षा लहान प्राणी खाऊन आपली भूक भागवणं आणि स्वतः एखाद्या मोठ्या प्राण्याचं भक्ष्य होणं ही जीवन प्रक्रिया इथे अव्याहत चालू असते. तीव्र परिसंस्थेचा पसारा आणि पानगळण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. समान क्षेत्रफळ असलेल्या इतर जंगलांच्या तुलनेत तिवरांच्या मातीत 40 पट जास्त कार्बन साठवला जातो. झाडाची पानं गळून मातीत पडली की सर्वप्रथम बॅक्टेरिया, बुरशी किंवा खेकडे, कोळंबी, निरनिराळे कीटक, अळ्या त्यांचा फडशा पाडायला सुरुवात करतात. हे सर्व अन्नसाखळीतले सुरुवातीचे भक्षक असतात. त्यांनी तयार केलेल्या एन्झाईम्समुळे मातीत पडलेली पानं आणि झाडाच्या इतर भागातली प्रथिनं, सेल्युलोज, लिग्निन, स्टार्च इत्यादी सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते आणि त्यांचे रूपांतर विरघळणाऱ्या असेंद्रिय पदार्थात होते. साधारणपणे 2 ते 6 महिन्यांच्या काळात पानं कुजून दाट गाळ म्हणजेच डेट्रिटस तयार होतो. यामध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक, नत्र, फॉस्फरस, सल्फर, लोह हे घटक उपलब्ध होतात. याचा उपयोग वनस्पतींमधील प्रथिनं, एन्झाईम्स, क्लोरोफिल, ऊर्जा इत्यादींच्या निर्मितीसाठी होतो. मूलद्रव्यांचा पुनर्वापर हा परिसंस्थेच्या अन्नसाखळ्याचा महत्त्वाचा भाग या गाळामध्ये होतो. वनस्पतींप्रमाणेच अन्नघटक मिळाल्यामुळे सूक्ष्मजीवांची झपाट्याने वाढ होते आणि नवीन पेशी निर्माण होतात. सूक्ष्मजीवांच्या पेशी म्हणजे कार्बन, नत्र, फॉस्फरसचा एक प्रकारचा साठाच असतो. या पेशी खाऊन प्रोटोझोआ, कोळंबी, छोटे खेकडे, गोगलगाय, कीटकांच्या अळ्या, बायवाल्व, निमॅटोड हे प्राणी आपली भूक भागवतात. शैवाल आपल्या अन्ननिर्मितीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी झाडाच्या खोडांवर, फांद्यांवर, पानांवर वाढतात. त्यांचं एक हिरव्या रंगाचं आवरणच तिथे तयार होतं. खेकडे, कोळंबी, गोगलगाय, तिसऱ्या यासारखे प्राणी हे शैवाल फास्ट फूडसारखे खातात. तिथून अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या अन्नसाखळ्या तयार होऊ लागतात. या साखळ्या जोडल्या जाऊन त्यातून अन्नसाखळ्यांचं जाळं तयार होतं. उदाहरणार्थ, शैवाल खाणारी कोळंबी, कोळंबीला खाणारे खेकडे आणि खेकडे खाणारा माणूस अशी एक साखळी असते. तर कोळंबी, खेकडे, छोटे मासे, मोठे मासे, माणूस अशी आणखी एक अन्नसाखळी असते. तसंच खेकडे, छोटे मासे, मोठे मासे आणि सर्वात शेवटी पेलिकनसारखे पक्षी अशा अनेक प्रकारच्या अन्नसाखळ्या इथे तयार होतात. पेलिकनप्रमाणेच क्रेन, फ्लेमिंगो, इग्रेट हे पाणपक्षी देखील वरच्या पातळीवर अन्नसाखळीत असतात. मुबलक अन्न आणि निवारा देणाऱ्या तिवरांमध्ये दरवर्षी प्रचंड संख्येने स्थलांतरित पक्षी वस्तीला येतात. तिवर परिसंस्थेमध्ये सजीवांच्या सहजीवनाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. इंडो पॅसिफिक भागातील तिवरांमध्ये आढळणारा चिखल्या लॉबस्टर तिवर परिसंस्थेचा मित्र म्हणून ओळखला जातो. सुमारे 30 सेंटीमीटर लांबी असलेला हा प्राणी सहसा मातीच्या पृष्ठभागावर आढळत नाही. याचं काम रात्रीच चालतं. प्राणवायू सहन होत नसल्याने तो आपलं घर 2 ते 3 मीटर खोल मातीत तयार करतो. एकमेकांभोवती असलेले 5-6 गोलाकार बोगदे आणि त्यांच्या मधोमध असलेली एक खोली असं त्याचं घर असतं. या खटाटोपात तो खोलवरची गच्च ओली माती पृष्ठभागावर आणून टाकतो. यामधून तिथे ज्वालामुखीच्या तोंडांसारखी वारुळं तयार होतात. हवेच्या संपर्कात आल्यावर ही माती सुकते आणि त्यातल्या विषारी घटकांचं विघटन होतं. मग या वारुळांमध्ये साप, खेकडे, कोळी, गांडूळं, तिसऱ्या असे प्राणी राहू लागतात.
त्यांना आयतीच घरं मिळतात. अशा तऱ्हेने हा लॉबस्टर स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधत असतो. स्वतःची वाढ होण्यासाठी दुसऱ्या प्राण्याचं शोषण करणारे सजीवही इथे असतात. मलेशियाच्या किनारपट्टीवरची तीव्राची जंगलं रात्रीच्या अंधारात असंख्य काजव्यांनी उजळून निघतात. हे काजवे त्यांच्या जीवनक्रमाच्या अळी अवस्थेत मातीतल्या गोगलगायींच्या शरीरात शिरकाव करतात आणि त्यांच्या मांसावर आपलं पोषण करतात. जेव्हा पूर्ण वाढ झालेले काजवे गोगलगायींमधून बाहेर पडतात तेव्हा त्यापैकी फक्त नर काजव्यांमध्येच प्रकाशलहरी बाहेर फेकण्याची क्षमता असते. प्रजननासाठी मादी काजव्यांना आकर्षून घेण्यासाठी ही उपाययोजना असते. इथल्या जंगलांचा ऱ्हास होऊ लागल्याने या काजव्यांचं अस्तित्वच आता धोक्यात आलं आहे. तीव्रांमधील परागीवहन मधमाशा, पतंग, फुलपाखरं, पक्षी, वटवाघुळं यांमुळे होतं. सोनरेशिया झाडातल्या परागीवहनाशी वटवाघुळांचं विशेष नातं असतं. या झाडाची फुलं रात्री उमलतात. निशाचर वटवाघुळं त्याच्या सुगंधाने आकर्षित होतात. मलेशियात फुलांमधला मध पिण्यासाठी वटवाघुळं 50 किलोमीटर प्रवास करून येतात असं आढळून आलं आहे. तिवरातलं लाकूड अनेक उत्पादनांसाठी वापरलं जातं. खोडांमधून मिळणाऱ्या टॅनिनचा उपयोग चामडं कमावण्यासाठी केला जातो. तिवरांमधून मिळणारा मध हे उत्पन्नाचं मोठं साधन आहे. त्याला लिक्विड गोल्ड असं म्हणतात. वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण हा जगभर चिंतेचा विषय झाला आहे. अशा वेळी तिवरांमध्ये चिखल मातीच्या थरांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन पकडून ठेवला जात आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तिवरं पर्यावरण शुद्ध करतात, टिकवतात. दुर्दैवाने भारत आणि जगभरातली तिवरं नष्ट केली जात आहेत. तिवरांच्या जागी मॉल, इमारती, रस्ते, विमानतळ उभारले जात आहेत. त्यामुळे अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, मासे नष्ट होत आहेत. यामध्ये बोर्नियामध्ये आढळणारे जिभेसारखे लोंबते नाक असलेले प्रोबॉस्किस माकड आणि पोपटाच्या चोचीसारखं तोंड असलेले रेनबो पॅरेट हे मासेही नष्ट होत आहेत. महाराष्ट्रात आणि देशभर पर्यावरणप्रेमी संघटना तिवरं वाचवण्याची मोहीम चालवत आहेत. तिवरांवर होणाऱ्या आक्रमणाविरोधात या संघटना जनजागृती करताना दिसतात. ही एक आश्वासक आणि आनंदाची गोष्ट आहे. या प्रयत्नांची दखल घेऊन संबंधित सरकारी यंत्रणा योग्य पावलं उचलतील अशी अपेक्षा करायला जागा आहे. तिवरं हे आपलं आणि जगाचं वैभव आहे. ते नष्ट करण्याचा करंटेपणा आपण दाखवता कामा नये.